हाय फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी रोज इंस्टाग्राम रील बनवते. पण रील बनवत असताना माझी रील कोण ना कोण काढत असतं. माझी मामी काढते किंवा मी बाहेर गेल्यावर माझी फ्रेंडकडे जाते मी, तेव्हा ती माझी फ्रेंड काढत असते. घरी जर मामी नसेल तर माझा मामाचा मुलगा आहे, तो काढत असतो, रुद्र. तो रील्स बनवत असतो माझे. आणि आज मला रील्स काढायचे आहेत कारण 2 दिवस झालं माझं इंस्टाचं अकाउंट हॅक झालं होतं आणि त्यामुळे मला एक रील टाकता नाही आली. आणि माझ्या ड्राफ्टमध्ये जेवढे पण सेव्ह होत्या रील्स, तेवढ्या रील्स माझ्या गेल्या. म्हणजे 15-20 तरी रील मी काढून ठेवल्या होत्या की ज्या मला नंतर उपयोगी पडतील, मी टाकता येईल मला रील्सला. तर आता सगळ्या व्हिडिओ गेल्यामुळं मला आज परत रिटर्न रील बनवावे लागत आहेत. आणि नेमकं आज माझ्या घरी कोण नाही आहे, माझी मामी नाही आहे. मामी आणि मामाचा मुलगा सगळे बाहेर गेलेत आणि आजी आजोबा आहेत. आजोबाला हे काय पटत नाही असं रील्स वगैरे, आणि आजीचं काय तिला काढताच येणार नाही. मोबाईल कसं धरायचा, कसं काय करायचं हे पण कळणार नाही. तर तुम्हाला दाखवते मी आज रील्स कशा काढल्यात. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. दाखवते. तर हे तुम्ही पाहू शकता मी काय केलं आहे. आज खाली चेअर ठेवली आहे, त्यावरती ड्रम ठेवला, त्यावरती सोफ्याचे 2 कवर ठेवलेत. कवर म्हणजे त्या गाद्या ठेवल्यात. आणि हे पाहू शकता, आपण गाडीला लावतो ना ते मोबाईलचं स्टँड आहे, ते मी ते समोर ठेवलं होतं. आणि इथे मोबाईल अडकवून इथे मी अशी उभं राहिले होते आणि इथे व्हिडिओ काढलेत मी आज. 2-3 व्हिडिओ अशा प्रकारचे काढले. तिथे समोर कोणी नसताना असा मोबाईल त्याच्यात लावला होता आणि मग व्हिडिओ काढलेत मी आज. एवढी मेहनत घेतली आहे मी, एवढी मेहनत करून मी आज रील्स काढलेले आहेत. आणि घरी कोण नसल्यामुळे मला असं करावं लागलं. तर मी इंस्टाला त्या रील पोस्ट करेल त्यावेळेस तुम्हाला दिसेलच तिथं. रील्स अशा वरती ठेवल्यामुळं समोर, 1 मिनटं, इथे असं ठेवल्यामुळं हे समोरचं कवर वगैरे दिसतंय त्याच्यात. तर तुम्हाला समजेल मी रील कशा केल्या त्या आजच्या. जर कोणी मला इंस्टाला फॉलो केलं नसेल आणखी, तर हर्षदा जाधव 23 असा ID आहे माझा, मला फॉलो करा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवल्यात मी आज. तर एक लाईक द्यायला काय हरकत आहे तुम्हाला. खूप मेहनत करून रील्स बनवतो आम्ही. एकदा रील्स बनवले की त्याच्यावर ठीक आहे बाबा, ही चांगली वाटते का नाही घ्या, परत चांगली नाही आली परत ट्राय करा, परत बघा. एक रील मी तरी 10 वेळा बघते की नाही इथे एक्सप्रेशन आपले चुकलेत का, इथेच बरोबर आहेत का, मग या लाईनना अजून कुठले एक्सप्रेशन पाहिजे होते आपल्याला. जेवढे चांगले एक्सप्रेशन द्यायचा प्रयत्न करते मी, नाही का, तेवढ्या चांगल्या रील्स येतात. त्यामुळे एक झालं हा नाही चांगलं आलं लगेच डिलीट. दुसरं काय म्हणतात त्याला, दुसरी व्हिडिओ बनवायची, परत त्याच्यात एक्सप्रेशन बघायचे, चांगले वाटत का, हां ठीक आहे हे चांगले आहे तर हे ठेवायचं. असे करून व्हिडिओ करतो आम्ही की नाही का. आपल्याला आवडतंय म्हटल्यावर आता समोरच्याला आवडतंय का नाही, त्यासाठी मी स्वतः 3-4 वेळा बघते की हा बाबा आता हा ठीक आहे चांगलं वाटतं, म्हणजे समोरचा पण लाईक करू शकतो ह्या हेतूने. तर तुम्ही पण मी म्हटलं एक लाईक द्यायला काय हरकत नाही. आणि काय काय असे असतात ना की आपलं ओळखीचं आहे म्हणून लाईक देत नाहीत. ठीक आहे, असं दुसऱ्या कोणाचं असेल तर ठीक आहे लाईक देणार लगेच, पण ओळखीचं आहे नको. तुमच्या एका लाईकने काय होणार आहे. शेवटी ज्याचा प्रश्न आहे तो. पण बघितले असेल तुम्ही माझी मेहनत. हे बघा, असं करून मी आज व्हिडिओ बनवलात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला मला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.